लय महत्वाचा टॉपिक आहे, भविष्यात तुमच्यासाठी लय कामाचं आहे. ओके, लक्षात घ्या. आता मी 2 आकडे लिहिले का? या 2 आकड्यापासून मला पुढची एक सिरीज तयार करायची, एक पॅटर्न तयार करायचा. दिव्या आरती लक्ष द्या इकडं. या दोघांची ऍडिशन करा, किती येते? डबल दोघांची ऍडिशन करा, किती येते? डबल दोघांची ऍडिशन करा, किती येते? या दोघांची ऍडिशन करा, किती येते? या दोघांची ऍडिशन करा, दोघांची ऍडिशन, या दोघांची ऍडिशन, या दोघांची ऍडिशन 34 का? या दोघांची ऍडिशन 65, या दोघांची ऍडिशन 99, डबल या दोघांची ऍडिशन, या दोघांची ऍडिशन 100 आणि 64 164, डबल 99 आणि 64, 100 आणि 163 263, डबल दोघांची ऍडिशन करा 7 2 3 का? 4 येते का? असं करत जा, चालते? गलत हो गया? कोण सर आहे? सॉरी, ओके. नाही, माणूस चुकीचा पुतळा आहे ना, म्हणजे एवढं कळ मी माणसात आहे अजून. दिस इज कॉल म्हणजे त्याला पक्क झालं मी माणूसच आहे, म्हणजे सगळं चुकलं आहे. म्हणजे किती झालं? 89 का? हा, मग आता 90 आणि 50 144 का? 144 का? मग हे 90 आणि 140 230 233 का? आणि किती होतील? 7 7 3 असं डॅश 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 करत जायचं. दिस इज कॉल्ड फिबोनाची का काय जे असेल त्या सिरीज. ओके, कळलं का? आता पहा, लक्ष द्या. या दोघांचा भागाकार केला, किती येते? 0 1 भागिले 0 0 1 भागिले 1 1 2 भागिले 1 2 3 भागिले 2 1.5. ओके, 5 भागिले 3. कॅल्क्युलेट करा, फटाफट करा, कॅल्क्युलेट करा तुम्ही फटाफट. मला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतोय. 0.6 का? 6 का? सॉरी 1.6. ओके, 8 भागिले 5 करा. 8 भागिले 5 1. 13 भागिले 8 करा. 6 2 5. 21 भागिले 13 करा. 1.6 15 का? 1.615. 34 भागिले 21 करा. 1.619. 55 भागिले 34 करा. 1.67. 89 भागिले 55 करा. 1.618. ओके, 144 भागिले 89 करा. 8. ओके, जे असेल ते. ओके, 233 भागिले 144 करा. आणि 377 भागिले 233 करा. 1.61. तुमच्या लक्षात आलं का? जेवढे तुम्ही पुढचे आकडे घेत चालले का, तेवढा हे रेशो परफेक्ट भेटत चालला. 1.618 हे चेंज व्हायला का? कॉन्स्टंट राहायला का नाही? and this constant ratio is denoted by phi and this is called golden ratio. This is called. आता याच्या मागचं ऍप्लिकेशन समजून घ्या. ऍप्लिकेशन समजून घ्या. ओके, समजून घ्या गोल्डन रेशिओ काय. असं म्हणते भाऊ, जगात जेवढ्या गोष्टी सुंदर आहेत का, जेवढ्या सुंदर गोष्टी आहेत का, त्या हा रेशो फॉलो करतात. सुपर 30 पाहिला का? त्याच्यामध्ये ती ब्रुनो ठाकूर त्याला भेटा येते. ओके, याच्यावर टाइम नसते काहीतरी. हे म्हणते तू दिसा चांगली नाहीस म्हणते, बिकॉज त्याला फाय पण म्हणते, कोणी याला फी पण म्हणते. फी आणि फाय, तो जे फेस आहे म्हणते फेस, ते फीची व्हॅल्यू सॅटिस्फाय करत नाही. त्याच्यामागचं उदाहरण सांगतो. राजकुमारराव पाहिला का? राजकुमारराव बिफोर पाहायचा आणि आफ्टर पाहायचा. दिस अँड दिस चेन पहिले असं होतं, आता लांबलेलं दिसते का? जान्हवी कपूर पाहिली का? संकेत युसी जान्हवी कपूर, सॉरी संकेत इकडे वाटते. जान्हवी कपूर पाहिली का? बिफोर पाहायची कशी होती, आफ्टर पाहायची कशी होती?
हेराफेरीमध्ये एक अक्षय कुमार डायलॉग मारते, प्लास्टिक सर्जरी का नाम सुना है क्या? प्लास्टिक सर्जरीमध्ये ए टू झेड प्लास्टिक सर्जरी या व्हॅल्यूवर काम करते. आता कसं एक लेडीज समोर यायची, एक जेंट समोर यायचा. लेडीज सीआर आणि लेडीजला घेऊन येईल, जेंट्स सीआर जेंट्सला घेऊन येईल. आता सांगतो काय आहे का, कळते का मी काय बोलेन? लेडीज सीआर स्टँड अप, एक कोणाला तर घेऊन एक, आणि सीआर तू कोणाला घेऊन ये माहिती आहे का? ओव्या चालेल, चल 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 गौरी चल इकडे. हा ओम्या इकडे. बरं तू बस, मी ओम्याच ऑब्झर्वेशन करायला माझ्याकडे. इकडे इकडे बघा, ऐका 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 ऐका, मी काय करतो, थोडं ओम पलीकडे वया, थोडं ओम पलीकडे. हे मोडतो मी आता, चालते ना? एक आईची व्हॅल्यू काय आली आपली? 1.618. दिस इज कॉल्ड गोल्डन रेशो. ऐका रे ऐका. आता प्लास्टिक सर्जरी मध्ये यूज कसा केला जाते पहा. ओम्या इकडे कॅमेरा दिसायला का ओम्या? दलिंद्र इकडे ऐका रे. हे असं कर, लक्ष ठेव, तुला मोजमाप करा तिचं. नाही नाही थांब, तू जरा तोच वगैरे थांब जरासा. अठरा ही साईज या हेअरलाईन पासून इथपर्यंत मोजली, किती आली? 18 सेंटीमीटर. ते फूट मध्ये मोजा, इंच मध्ये मोजा, काय मोजायचं ते मोजा. युनिट सेम घ्या, युनिट काय घ्या? सेम. झालं. आता हे जे दिसते ना, हे मोजायचं. हे 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 आपल्या इथे एवढा. इकडे एक जण इकडे जावळे. बरं थांब थांब थांब. 14 कॅल्सी काढली ना तुम्ही? ओब्या थोडा साईडला उभा आहे. 18 भागिले 14 करा. 1.28 पुढं काय? 5. या व्हॅल्यूची जर व्हॅल्यू जवळपास आली तो मी दिसा चांगला आहे. का जवळपास आली का सारखी? मग आता माहित ना आपल्याला ओम्या किती सुंदर दिसते. मग माझ्याजवळ एक मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे पर्सेंटेजचा. हे जर वेळी फॉलो केली हे झालं 100%. हे झालं ओके. मग मी काय करतो आता, ओम्या पाहू आता हे गोल्डन रेशो किती सॅटिस्फाय करते. एवढं जर सॅटिस्फाय केलं तर 100% ओम्या सुंदर आहे, ब्युटिफुल. मग मी काय करतो ऐक रे, 1.28 अपॉन 1.618 याचा डिव्हिजन करा. फक्त डिव्हिजन करा. 7946 ओम. तू गोल्डन रेशो 79% फॉलो केला म्हणजे या गोल्डन रेशो नुसार तू 79% सुंदर आहेस. ओके ओके का? ओके चाल बस खाली. समजलं समीक्षा तुला? कॅमेरा समोर आहे चला. मॅथचं ऍप्लिकेशन पहा. समीक्षा दिस हेअर लाईन दिस चीन पर्यंत. चीन म्हणजे नॉट दिस दिस चीन. हा हेअर लाईन समीक्षा हेअर लाईन. हा तसं लावलं तरी चालते. हा बघ किती आलं? 17. मी कसं लावलं बरोबर? हा बरोबर घ्या ना, घालची लात नाही तिचं. 14. ओके बस पाहू दे, स्केल पाहू दे. करा डिव्हिजन. 1.214 जवळपास आलं का? नाही. मग किती पर्सेंट आहे? किती पर्सेंट तिचा गोल्डन रेशो चेहरा सॅटिस्फाय करते? तर काय करायचं,
1.2142 डिवायडेड बाय 1.618 इंटू 100. 100 नका करू, फक्त एवढं करा. 75 ओके. समजलं का? आता हेच नाही बरं, हे आणि हेच नाही, ते 3 रेशो आहेत. मी हे सांगितलं फक्त. ओके, त्याचा हे पण रेशो आहे, मला वाटते 4 आणि हेड असं काहीतरी आहे, त्याच्यातलं एक रेशो सांगितलं मी तुम्हाला. ओके, तर प्लॅस्टिक सर्जरी मध्ये काय केलं जाते, जे आपले आतले बोन आहेत ना, बोन ते असे मॅनेज केले जातात. म्हणजे इथपर हे फॉर्म्युला यूज केला जाते. कसं मॅनेज करायचं की जवळपास हे पर्सेंटेज वाढलं पाहिजे. हे पर्सेंटेज वाढलं माणूस सुंदर होत चालला. कळलं का? पण याचा अर्थ असा नाहीच, सुंदर असणं हे माणसाचा दृष्टिकोन ठरवते. कळलं का? आणि वाईट आवड द्यायचं नाही. ओके ना, त्याचं ऍप्लिकेशन तिथं नका घेऊ पोरगी पाहायला गेल्यावर भविष्यात. ऐक नाही चालत ते स्केल घेऊन, आणि तुम्ही पण चहा पाण्याचा जागेवर स्केल घेऊन नका येऊ. नाही मला याचं मोजमाप करू दे, पर्सेंटेज काढू दे, मास्तरनं सांगितलं असा कुठं ना करायचा. कळलं का? प्लास्टिक सर्जरीमध्ये A to Z हे यूज केलं जाते. बिकॉज पहा तुम्ही राजकुमारावरची पहिले चिन्ह पहा, आता चिन्ह लांबलेलं दिसत तुम्हाला. तर हे रेशो वाढला आणि हे रेशो वाढला, याच्या जवळपास चाललं. ऋतिक रोशन ऐकलंय का? ऋतिक रोशन, त्याला इराकमध्ये गॉड ऑफ ग्रीक्सच्या नावाने ओळखले जाते. तुम्ही गुगलवर सर्च करा, त्याचा फेस गोल्डन रेशो सॅटिस्फाय करते. कळलं का? एक या 2024 नुसार 2025 नुसार एक सेलिब्रिटी आहे रे, कोणत्यातरी देशाची, एम्मा स्टोन नावाची सेलिब्रिटी आहे. तिचा 94% फेस गोल्डन रेशो सॅटिस्फाय करते. याचा अर्थ असा नाही की एम्मा स्टोन सगळ्या जगात चांगली आहे. सेलिब्रिटी बोललो मी, काय बोललो? सेलिब्रिटी. ओके, कसं असते माहितीये का, हे जर रेशो हे जनगणनेसारखं नसते बरं. प्रत्येकाची जनगणना होते, ते गोल्डन रेशो जनगणना होत नाही. फक्त ते लोकांच्या म्हणण्यानुसार दिसत चांगली आहे का, थांब तो गोल्डन रेशो चेक करतो. मग आपल्यात पण असू शकतं असं नाही. अजून कोणाला चेक करायचं का? दीक्षांत ये समोर, चालेल ये मनीष, चल पडदा लाव रे, दिसत नाही, पडदा लाव. आवाज नको. शुभ्या, याच्यानं तो नंबर आहे. हसू नको, थांब. अठरा. बारा. किती येते रे? 1 ब्युटिफुल. 1.5. माझा पर्सेंटेज काढायचे. 1.618. किती रे? 92. बापरे बाप. 2% एम्मा स्टोन तुझ्या पुढे. 2 मतांना पुढे, 2% पुढे, 2% आघाडीवर आहे. ओके, समजलं का? अजून कोणी आहे का? समीक्षा, कोणी लेडीजचं इंटरेस्टेड आहे का? विचार आहे का कोणी? काय याच्यात वाईट वाटण्यासारखं काही नाही. कळलं का? आहे कोण इंटरेस्टेड? समीक्षा विचार. आहे का? नाही? व्हिडिओ बंद कर.